नमस्कार. देशोन्नती डिजिटलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मी सूर्यकांत भारतीय. प्रेक्षकांना तुमच्यासाठी आत्ताची एक ब्रेकिंग न्यूज आता आपल्याकडे आलेली आहे. ती म्हणजे माणिकराव कोकाटे आपले राज्याचे कृषी मंत्री यांच्यावर नाशिक जिल्हा न्यायालयाने एक निर्णय दिलेला आहे. आणि तो निर्णय असा आहे की या निर्णयामुळे माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद तर धोक्यात आलेलंच आहे, परंतु त्यांची आमदारकी राहील की नाही अशा पद्धतीची शंका आता उपस्थित झालेली आहे. काय आहे तो निर्णय? खरं म्हणजे हे प्रकरण एक 30 वर्षानंतर माणिकरावांच्या आणि पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मानगुटीवर बसेल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे 1995 ते 1997 या दरम्यानचं हे प्रकरण आहे की गृहनिर्माण संस्थेच्या फ्लॅटचं हे प्रकरण आहे. त्यावेळी आमच्याकडे फ्लॅट नाही आहेत, म्हणजे माणिकराव कोकाटेंचे भाऊ आणि माणिकराव कोकाटे म्हणजे सद्यस्थितीतील असलेले कृषी मंत्री यांनी गृहनिर्माण संस्थेला असं सांगितलं की आमच्याकडे राहायला घर नाही आणि आमची परिस्थिती नाही, त्याच्यामुळे आम्हाला फ्लॅट मिळण्यात यावं. आणि त्यामध्ये हे प्रकरण त्यांनी केलं, त्यांनी फ्लॅटही मिळवला. परंतु त्याच्यानंतर लक्षात असं आलं की अधिकाऱ्यांचे की अरे या प्रकरणामध्ये काहीतरी अनियमितता झालेली आहे, काहीतरी गडबड झालेली आहे. आणि म्हणून अधिकाऱ्यांनी माणिकराव कोकाटेंच्या विरोधामध्ये चौकशी लावली आणि त्या चौकशीचा परिणाम असा झाला की ते न्यायालयामध्ये केस गेली आणि तो आत्ता तब्बल 30 वर्षानंतर निर्णय आला. म्हणजे जेमतेम माणिकराव कोकाटे कृषी मंत्री झाले आणि तिथून एक 2-3 महिन्यामध्ये हा निर्णय आला आणि या निर्णयामुळे माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपदच धोक्यात आलेलं आहे. आणि ही अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर एकतर फसवेगिरीचा आरोप लागला, कारण खोटे कागदपत्र तयार केलेला त्या न्यायालयाने आपल्या निर्णय देताना असं म्हटलेलं आहे आणि ते सिद्धही केलेलं आहे. आणि म्हणून त्यांना 2 वर्षाची शिक्षा झालेली आहे आणि 50,000चा दंडही त्यांना ठोठावलेला आहे. आता असे प्रकरण पूर्वी झालेलं आहे. म्हणजे विदर्भातले आपले केदार जे होते त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला आणि आता ते निवडणूक पण लढू शकले नाही, गेली विधानसभा. अशाच पद्धतीचं ते प्रकरण होतं. आता लक्षात असं घेतलं पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे एक प्रकारचा ससेमिराज लागला की काय, एक प्रकारचा शनी लागला की काय, अशा परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे धनंजय मुंडेंचं प्रकरण सध्या संपतच नाही आहे. म्हणजे त्याला चालूच आहे ते प्रकरण. त्यांच्याच मंत्रिपद आणि त्यांच्या आमदारकीचं काय होणार आहे याच्यासाठीचे प्रश्न निर्माण झालेले असताना राष्ट्रवादीला आता दुसरा धक्का बसतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे शासनाचं म्हणजे डिसेंबरमध्ये शासन तयार झालं आणि ते कामाला लागलं की नाही लोकांना अजून हेही कळले नाही, तर यांच्या राजीनाम्याच्या आणि यांचे प्रकरणं बाहेर यायला लागली. अशा परिस्थितीमध्ये प्रचंड बहुमत मिळालेलं हे जे सरकार आहे, या सरकारमध्ये म्हणजे विरोधी पक्ष शिल्लकच नाही आहे. अशी परिस्थिती असताना माणिकराव कोकाटेंसारखे आणि धनंजय मुंडेसारखे विषय हे म्हणजे विरोधी पक्षाला त्यांच्याकडे कुठलाही दारूगोळा नाही आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. इतके हतबल झालेला विरोधी पक्ष आहे, त्यांना स्वतः सत्ताधारी पक्षच एक प्रकारे दारूगोळा निर्माण करून देत आहे विरोधी पक्षासाठी. म्हणजे आत्ताचं जे 3 तारखेपासून जे अधिवेशन सुरू होणार आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन, यामध्ये सरकार अर्थसंकल्प मांडणार तर आहेतच, पण त्याचबरोबर विरोधकांकडे हतबल झालेला जो विरोधक आहे, जो त्याच्याकडे शस्त्रही कुठल्या प्रकारची नाही आहेत, ते कुठल्याही प्रकारची मेहनत घेताना दिसत नाही आहेत, अशा वेळी सत्ताधारी पक्षांकडूनच अशा पद्धतीचा एक दारूगोळा की तुम्ही आपलाच दारूगोळा आपल्या अंगावर घेण्यासाठीचे म्हणून जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, याला सरकार आता आगामी अधिवेशनामध्ये कसं फेस करणार आहे हेच आता बघणं औत्सुक्याचं ठरलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या दृष्टीने मला जसं वाटतं ना की आता हे जे सगळी परिस्थिती आहे, ज्या पद्धतीचे एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चाललेला कलगीतुरा असो, एक प्रकारचं शीतयुद्ध चाललेलं असो, हे त्याच्यानंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून ज्या पद्धतीची रस्सीखेच चाललेली आहे, आपसामध्ये जे युद्ध चाललेलं आहे, समन्वयाचा अभाव दिसून येतो आहे, अशा परिस्थितीमध्ये असे निर्णय येणं हे फारच इंटरेस्टिंग झालेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मध्ये की मला याच्यावरची छगन भुजबळांची काय प्रतिक्रिया येईल याच्याकडे माझं लक्ष लागलेलं आहे. आणि छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटेंचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गमध्ये प्रचंड एकमेकांमध्ये म्हणजे एक विस्तव सुद्धा जात नाही.
एकमेकांचं बिलकुल पटत नाही. म्हणजे पक्षांतर्गत छगन भुजबळांचं एकमत झालं त्याला काउंटर करण्यासाठी माणिकराव कोकाटे अशा पद्धतीची ती परिस्थिती आहे. आणि हे तर महाराष्ट्राच्या जनतेने खुलेआम बघितलेलं आहे. छगन भुजबळांच्या विरोधामध्ये अजित पवारांचा बचाव करण्यासाठी म्हणून जो कोणी शिलेदार पुढे आलेला होता ते होते माणिकराव कोकाटे. ते एक प्रकारचे अजित पवारांचे खंदे समर्थक आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासूनचे आहेत. अजित पवारांची बाजू म्हणजे शरद पवारांचा कडून निघून गेल्यानंतर जी बाजू कणखरपणे मीडियाच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला असेल तर ते माणिकराव कोकाटे आहेत. माणिकराव कोकाटेंचे आपले काय म्हणतो त्याला वीक पॉईंट्सही आहे. ते त्यांना असं वाटते की मी खूप स्पष्ट वक्ता आहे आणि त्याच्यामुळे ते सिद्ध करण्यासाठी मग ते एकदम बोलायला पुढे वगैरे जातात आणि त्याच्यानंतर मग त्यांची जीभ घसरते आणि मग त्याचं प्रकरण अंगावर ओढवून घेतात. असं त्यांनी आता अलीकडच्या काळामध्ये त्यांचं दोनदा पीक विम्याच्या बाबतीमध्ये त्यांनी जो 1 रुपया हा भिकारी पण घेत नाही असं म्हणून त्यांनी जे एक प्रकारचा वाद स्वतःच्या अंगावर ओढवून घेतला. खरं म्हणजे त्यांना तसं म्हणायचं नसतं, पण आपण अधिक स्पष्ट आहोत, आपण किती स्पष्टपणे बोलतो हा जो त्यांच्यामध्ये एक प्रकारचा जो काय त्याला अहंकारच म्हटला पाहिजे, तो जे एक स्पष्ट वक्तेपणा असण्याचा जो काही एक गुण आहे त्या गुणाचा अतिरेक कसा होतो त्या पद्धतीचं ते आणि अशा पद्धतीचं ते बाहेर पडतं. असे माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांमध्ये काही अलीकडच्या काळात 1-2 महिन्यामध्ये त्यांना जेव्हापासून त्यांना मंत्रिपद मिळालं त्यापासून ते काही फार पॉप्युलर झाले नाही आणि गेल्या 2.5 वर्षापासून तर आतापर्यंतचा कृषी मंत्रिपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे झालेलं आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे असं जे महत्त्वाचं मंत्रिपद जे आहे, असं महत्त्वाचं जे कृषीचं जे खातं आहे हे कायम महाराष्ट्राला वादातीत राहिलेलं आहे. कायम याच्यावर वाद झालेला आहे. धनंजय मुंडे सुद्धा कृषीसाठी आल्यानंतर जे एक प्रकारचे लोकांना असं वाटलं होतं शेतकऱ्यांना की काहीतरी चांगलं होईल, परंतु त्याच्या पूर्वीचे मंत्री बरे होते अशा पद्धतीची महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आली आणि धनंजय मुंडेने राष्ट्रवादी काँग्रेसलाच नाही तर सरकारला सुद्धा एवढं बहुमत मिळवून सुद्धा मागे यावं लागलं. आणि आता माणिकराव कोकाटेंचं हे 30 वर्षापूर्वीचं जुनं गृहनिर्माणाचं प्रकरण बाहेर पडलं, त्याच्यावर शिक्षा झाली, 50,000चा दंड ठोठावला. त्यांना आता राजीनामा द्यावा लागेल आणि विरोधकांना तर आता त्यांच्याकडे काही नसलेलं जे आहे त्यांना आता चेवत येणारच आहे. आणि महाराष्ट्राचं आता जे येणारं जे अधिवेशन आहे ज्याच्यामध्ये हे माणिकराव कोकाटेंचे आणि धनंजय मुंडे या दोघांचे राजीनामा आणि पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचं कसं होईल. आणि माझ्यासमोर मला प्रश्न पडतो की हा विषय खरंच विरोधी पक्ष लावून धरतील का. कारण त्यांचं आतापर्यंतचं चाललेलं वर्तन जे आहे ना ते विरोधी पक्षाला शोभेचं बिलकुल नाही आहे. अनेक मुद्दे महाराष्ट्रामध्ये आहे परंतु महाराष्ट्राचा विरोधी पक्ष आहे की नाही, म्हणजे आत्ता सध्या महाराष्ट्राची आपण जी परिस्थिती जर पाहिली ना तर लक्षात असं येईल की महाराष्ट्राचं विरोधी पक्ष हे सामाजिक संघटनांनी तयार केलेलं आहे. निवडून आलेला जो विरोधी पक्ष आहे ना हा महाराष्ट्राच्या पटलावर सरकारला धारेवर धरणारा बिलकुल दिसून येत नाही. आणि ते सगळं सामाजिक संघटनांनी आता जो काही महाराष्ट्रामध्ये विरोध आपल्याला दिसून पडतो तो केवळ सामाजिक संघटनांनी उभा केलेला संघर्ष आहे असं आपल्याला दिसून पडतं. विरोधी पक्ष तसाच हतबल झालेला आहे. आता याही प्रकरणामध्ये तो काय करतो हे आता आगामी काळ या 10-15 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला लक्षात येईल. तोपर्यंत बघूया आता काय काय चालतंय ते. नमस्कार. पुन्हा परत एकदा भेटूया. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.